मी सर्वप्रथम सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो. शुभेच्छा त्यांच्याकडनं स्वीकारतो, त्यांचा आशीर्वाद स्वीकारतो. कारण खूप मोठा सन्मान त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा, कोल्हापूरचा, माझा आणि संपूर्ण महाडिक परिवाराचा केला आहे. त्यांचा आणि त्यांच्या संपूर्ण केडरचा मी खूप खूप मनापासून ऋणी आहे. आमदारकीला आणि नगरसेवक पदाला 2 पावलं तुम्ही मागे घेतला, आता फार लांब झेप पुन्हा घ्यायची त्यासाठी सत्य होत आहे. मला खूप आनंद आहे की माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात एवढ्या मोठ्या पदापासून होत आहे. मी विधानसभा असेल किंवा महानगरपालिकेची निवडणूक असेल, मला जरी माघार घ्यायला लागले असेल तरीसुद्धा मी निराश झालो नव्हतो, तरीसुद्धा मी पक्षाचं काम करत राहिलो. आणि आज परत मला सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आणि अध्यक्ष महोदयांनी एक खूप मोठी संधी फक्त कोल्हापूर जिल्ह्यापुरतं नाही पण आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये काम करण्यासाठी दिलेली आहे. त्याचा मला फार आनंद आहे. ह्या सर्व गोष्टी जसं आपण सर्वांनी न्यूजच्या माध्यमातून कळालं तसंच मला सुद्धा कळालं. सकाळी 8 वाजता सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्याच माध्यमातून मी सुद्धा न्यूज चॅनल्सवरून बघितलं आणि त्यानंतर माझा त्यांच्याबरोबर फोन झाला. मी त्यांना म्हणलं सुद्धा की साहेब मला तरी कल्पना द्यायची होती आणि साहेबांनी मला सांगितले की तुझ्यासाठी सरप्राईज आहे आणि आता हा पक्ष तुझ्याबरोबर ताकदीने उभा राहणार आणि तू संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये काम करायचं आहे. मला सर्वच मंत्री महोदयांनी आणि खास करून मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचे विचार मांडले. भारतीय जनता पार्टीची विचारधारा काय आहे ह्याचा अभ्यास करायला मला सांगितलं आहे. त्याच्याबद्दल काही गोष्टी त्यांनी महत्त्वपूर्ण मला सांगितल्या आणि इथून पुढे येणाऱ्या काळात मी भारतीय जनता पार्टीसाठी खास करून हा पक्ष वाढीसाठी करीन. आम्हाला आता माझं असं टार्गेट आहे की येणाऱ्या 1 वर्षात संपूर्ण राज्यामधनं 1 लाख युवक युवती आता या पक्षामध्ये प्रवेश करतील. हे ध्येय आमच्या समोर ठेवून आता आम्ही कामाला लागलेलो आहे.